राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी पूर्णपणे केल्याचं दिसते। आज अधिवेशनाच्या दरम्यान अजित पवार नेमकं काय म्हणालेत आपण पाहूयात। नोटबंदीमध्ये सामान्य माणूस 50 दिवस कसा थांबणार? चौकशी करा पण शेतकऱ्यांची कोंडी करू नका, अशी मागणी अजित पवारांनी केली आहे। यासोबतच 50 दिवसात 60 लोक रांगेत दगावली। पीक कर्ज मिळत नाही, बियाणं नाही, खतं नाहीत, अशी काहीशी परिस्थिती राज्यभरात आहे, असाही दावा त्यांनी केलाय। शिवाय दुधाचे पैसे मिळत नाहीत, ऊसाचे पैसे जमा झाले पण खात्यात अडकले, असं म्हटलं आहे अजित पवार यांनी। सोबतच 2 ते 3 तासात पैसे संपतात, मग कसं चालायचं असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय। अतिरेक्यांना 2000च्या नव्या नोटा मिळाल्या, मात्र जनतेला नाही। 2000च्या नोटा मिळाल्या तरी सुट्टे कोण देणार, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय।